नाही नाही, कशाला करते ट्रॅव्हल, मी येतो. बरं बघ एकदा, चक्कर मार आणि मला फोन कर. हा. बाहेर तास लावा लागेल बरं का मावशी ते. हा हॅलो. ओय वाघ, ओ वाघमोडे पाटील, वाघमोडे पाटील, हॅलो सर. मायक्रोफोन बंद करा तुमचा. हा. आम्ही मायक्रोफोन बंद केला होता फोन उचलताना. आईचा फोन आला होता, आई साहेबांचा. आई साहेब म्हणत होते राजेंनी नाश्ता बिष्टा केला की नाही. राजे म्हणजे सुजित सुजित राजे वाघ यांच्याबद्दल विचारत होते ते. तर तुम्हाला समजलंच असेल आता राजे कोण आहेत. तर ओके, कमिंग बॅक टू द टॉपिक. काय नाही बाबा, काही न खाता पिता आलोय, म्हटलं मुलांसाठी आपण वाहून घेतलेलं आहे आपलं जीवन, तर मग आपण शिकूयात मुलांना. पण काय पोरं अजून गोधडीतच आहेत. पोरं काय क्लासलाही आहे नाही, काय वाढणार पावसा पाण्याचं कारण सांगताय ते. ठीक आहे, एवढं चांगलं मस्त ऊन पडलंय. मला माहित नाही, उद्यापासून आता टाइम टेबलच चेंज करून टाकतो तुमचा. 7चा टाइम डायरेक्ट 8 करतो आणि सर्वांनी इथं यायचं. ठीक आहे. अय होडी घेऊन यायचं बाबा, तू कोलते इथल्या इथं रूमवर नाही राहत, होडी घेऊन येत जा, तू छत्री घेऊन येत जा. हा. बरं, सो TIR बद्दल बोलत होतो आपण. बरं बरं, सर येऊ का आत्ता क्लास? आता ये ना, तुला मॉडेल देतो ना सोडवायला, ये. एवढे 2 शब्द कामावर पडले विचारायचं. हा ये ये ये, श्रेयस कर्डिले ये. हा बाळा, ये ये, तुला आलो सर. मॉडेल देतो सोडवायला. या तुम्ही. हा 2-4 शब्द ना, 2-4 शब्द हाता घालून पण जातील आणि नाही सुटलं तर 2-4 छड्या हातावर पण मिळतील. हा ठीक आहे, या या. सर गाडी चार्जिंग नाही आता. बर बर, ठीक आहे. सो कमिंग बैक. सो आई वॉज एक्सपेक्टिंग, हाँ, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन के बारे में बता रहा था. मॅक्सिमम आता 5-10 मिनटं घेऊ, कारण काय आलं, आई आली आहे पुण्यावरनं. मे बी तिला सोडवण्यासाठी मला घरी जावं लागतंय. तर म्हणूनच माझं सेशन मी 45 मिनटाचं ठेवलं होतं. सो कमिंग बॅक. सो TIR रिफ्लेक्शन आहे आपण काय आन्सर. नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन, एंगल ऑफ इंसिडेंस इज लेस देन एंगल ऑफ रिफ्लेक्शन, एंगल ऑफ इंसिडेंस इज ग्रेटर देन रिफ्लेक्शन, कि एंगल ऑफ इंसिडेंस इक्वल टू एंगल ऑफ रिफ्लेक्शन. क्या होता है बताओ मेरे को, 4 में से पटकन ऑप्शन बताओ. सी सी ऑप्शन सी. ऑप्शन सी. यस यस, सी फॉर कैट, सी फॉर चेन्नई. यस, लॉक किया जाए. एंगल ऑफ इंसिडेंस इज इक्वल टू एंगल ऑफ रिफ्लेक्शन, बराबर है सर. ठीक है, चलो नेक्स्ट जाएंगे. नेक्स्ट क्या क्वेश्चन दिया है. अकॉर्डिंग टू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन इन केस ऑफ ए मिरर, काय विचार दे बाबा. बघा, सांगा. ऑप्शन्स वाचा, नीट वाचा सर्वांनी. मी 4ही ऑप्शन देतोय तुम्हाला. कुठलं ऑप्शन आहे सांगा. पहिलं, ऑल द डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम पोल ऑफ द मिरर. ट्रू की फॉल्स. ट्रू ट्रू. यस यस, ट्रू. सेकंड वाचतोय. Distances are measured downward, comma, perpendicular to the principal axis are to be taken as negative. Yes, true. हे बघा, डायरेक्ट काय लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगितलं होतं मी. XY ऍक्सिस आठवतोय का. ह्या पोल ओरिजिन मानायचा. जर आपण पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये गेलो तर +1, निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये गेलो तर मायनस साईन, निगेटिव्ह साईन. वरती गेलो, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. हा जो ऍक्सिस आहे आपल्यासाठी प्रिन्सिपल ऍक्सिस मानून टाकायचा. वरती गेलो तर +y, नीचे गए तो -y, बराबर. तो सेकंड भी करेक्ट. थर्ड बोलो, डिस्टेंसेस आर मेजर्ड इन द डायरेक्शन ऑफ इंसिडेंट लाइट आर टू बी टेकन एज पॉझिटिव्ह. डिस्टन्सेस मेजर्ड इन द डायरेक्शन, कधी पण आपण ऑब्जेक्ट डाव्या बाजूला ठेवतो. इथं जर मिरर आहे आणि लाईट जर असा इन्सिडेंट होतोय, म्हणजे तुम्ही जर त्या डायरेक्शन मध्ये डिस्टन्सेस मेजर केले फ्रॉम लेफ्ट टू राईट, तो दॅट शुड बी ऑलवेज टेकन ॲज पॉझिटिव्ह. पण मी एवढे तुम्हाला कॉम्प्लिकेशन शिकवले नाही. आपला डायरेक्ट XY ऍक्सिस शिकवला. लय डोकं लावायचं नाही. उत्तर येण्याशी मतलब. ऑल ऑफ द अबाउट ट्रू. ठीक है. सो फोकल लेंथ, सिर्फ फोकल लेंथ के बारे में बताऊंगा अभी, और आपण थांबूयात. तर काय असतं फोकल लेंथ, मग मी तुम्हाला सांगितलंय, एक तर रेज कॉन्वर्ज होऊ शकतात किंवा डायव्हर्ज होऊ शकतात. सो कॉन्केव्ह मिरर मध्ये बघा आता सर्वांनी, याला प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतात. हा ब्लॅक वाला पार्ट कोण आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस,
आणि जो आतमधला डार्क ब्लॅक लाईन आहे त्याला कुठली लाईन म्हणतो आपण? कर्व्ड सरफेस. बरोबर. लोक समजतंय का? दिसतंय का? बघा आता रेज आलेले रेज काय होणार? कॉन्केव्ह मिरर असेल तर आलेले रे काय होतील? कॉन्व्हर्ज की डायव्हर्ज? डायव्हर्ज. कॉन्केव्ह मिरर है यार. क्या यार तुम लोग? मिरर उल्टा काम करेगा. हाँ, उल्टा काम करेगा. ये देखो कॉन्वर्ज हो गया रे. ओ से ए तक आया, ए से कॉन्वर्ज होके अंदर आया. फोकस दिख रहा है सभी को? अरे दिखेगा? सो आता हे डेरिवेशन काय घ्यायचं नाही. पोल टू फोकस एफ अंतर, पोल टू सेंटर आर अंतर. बर, पोल टू फोकस काय अंतर मानायचं? -F आणि पोल टू सेंटर -R. ठीक आहे. सो मला तुम्हाला रिलेशन दाखवायचंय. रिलेशन असतं F = R/2 म्हणजे फोकल लेंथ. आता हे डेरिवेशन छोटस थांबा, पुढे घेऊन जातो तुम्हाला. मला फायनल इक्वेशन दाखवायचंय तुम्हाला, ते महत्वाचं आहे. हे बघा, दिसतंय का? काय आलंय सांगा रिलेशन? फोकल लेंथ. कुठल्याही मिररची फोकल लेंथ काय असते? तर त्याच्या रेडियसच्या काय असते? हाफ असते. हाफ ऑफ द रेडियस. बच्चा पार्टी समझ में आया क्या? बच्चा पार्टी हे फक्त एवढं रिलेशन लक्षात ठेवायचं आपल्याला. तर ट्रायंगल विंगल त्याचं जे हे काय म्हणताला, त्याचं जे सॉरी काय म्हणतोय डेरिवेशन आहे ते लक्षात नाही ठेवायचं. ओके, ठीक है. नेक्स्ट है, अपन को क्वेश्चन पूछा है फोकल लेंथ ऑफ द स्पेरिकल मिरर क्या होता है. तो कशी दिली जाते व्हॅल्यू? त्याची व्हॅल्यू कशी असते? मॅक्सिमम फॉर रेड लाईट, व्हाईट लाईट, ब्ल्यू लाईट की सेम फॉर ऑल लाईट, असा प्रश्न विचारलाय. एनी वन ऑफ यू? हे बघा, लेन्सच्या केसमध्ये असं घडत होतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळ्या कलरसाठी वेगळी होती, पण मिररच्या केसमध्ये फोकल लेंथची व्हॅल्यू डायरेक्ट R/2 दिली आहे. म्हणजे रेडियसवर डिपेंड आहे. कशावर? रेडियसवर. इट इज इंडिपेंडंट ऑफ द मटेरियल ऑफ द मिरर. पण तिथं इन कॉन्ट्रास्ट जर रिफ्रॅक्टिंग सरफेस तुम्हाला आठवत असेल तर वी हैव रिटन द फॉर्मूला μ-1 इन ब्रैकेट 1/R1 -1/R2. याद है क्या सभी को? यस. तो यहाँ पे म्यू कंसिडर किया जाता था. म्यू का मतलब रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ द मटेरियल ऑफ द ग्लास लेंस. ठीक है, मटेरियल. तो फोकल लेंथ और म्यू का वैल्यू कैसा था आपको याद है क्या? फोकल लेंथ और रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण असं घेतलं होतं की पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्यू इज इनवर्सली सॉरी दिस इज 1/F. हाँ, so which is inversely proportional to F. अपना फॉर्मूला 1/F is equals to μ-1 1/R-1. तो यहाँ पे that's why everywhere you find की म्यू, फोकल लेंथ, P ह्या व्हॅल्यू वेगळ्या होत्या. पण आता इथं तसं नाही. आणि आपण काशीबाईचा फॉर्म्युला पण बघितला होता. म्यू इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/λ². याद है क्या सभी को? वेवलेंथ. सो रेडची वेवलेंथ वेगळी, ब्ल्यूची वेगळी, व्हाईट लाईट इज द कॉम्बिनेशन. सो मिररच्या केसमध्ये बाबा तसं घडणार नाही. मिररच्या केसमध्ये फोकल लेंथ का फॉर्म्युला हाफ ऑफ द रेडियस विच इज इंडिपेंडेंट ऑफ द मटेरियल ऑफ द प्रिझम, इंडिपेंडेंट ऑफ द मटेरियल ऑफ द मिरर. सॉरी, एंड दिस इज सेम फॉर ऑल लाइट. ओके, फाइन. अभी दूसरा कुछ तो है. इफ द स्पेरिकल मिरर इज इमर्स्ड इन ए लिक्विड, इट्स फोकल लेंथ इंक्रीज होगा, डिक्रीज होगा, रिमेन्स अनचेंज. बताओ मेरे को, डिपेंड ऑन द नेचर ऑफ द लिक्विड. फोकल लेंथ, स्पेरिकल मिरर है, इमर्स किया लिक्विड में, उसके फोकल लेंथ पे कुछ असर होगा क्या? R/2 है. R का मतलब यहाँ पे म्यू का कुछ सवाल ही नहीं है सर. सो रिमेन अनचेंज. पानी में जाए, तेलात जाओ, मिररच ऍक्ट होईल. स्पेरिकल मिरर विल ऍक्ट एज स्पेरिकल मिरर. कॉन्केव है तो कॉन्केव ही ऍक्ट होगा, कॉन्वेक्स है तो कॉन्वेक्स ही, प्लेन मिरर है तो प्लेन मिरर ही ऍक्ट होगा. पण तसं लेन्सच्या बाबतीत घडत नाही, हे आपण बघितलंय. ठीक आहे. आणि मिरर का इक्वेशन है फाइनल, मैं यहाँ पे दिखाता हूँ आपको. आपल्याला एक्सप्रेशन नाही करायचं आहे. बघा, व्हिज्युअलायझेशनसाठी बेस्ट टेक्निक आहे. सो ऑब्जेक्ट जी ठेवता त्याला आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणतो. इमेज जी फॉर्म होते त्याला इमेज डिस्टन्स V म्हणतो. आणि फोकल लेंथ जी असते त्याला आपण F म्हणतो, स्मॉल f. सो आता डेरिवेशन नाही, डायरेक्ट रिलेशन. आता
बच्चा पार्टी तुम्हाला लेन्सचं रिलेशन असं आठवतंय का? लेन्स मेकर फॉर्मूला -1/u + 1/v = क्या था? 1/f। मिरर के केस में ये माइनस साइन नहीं आएगा। देखो मैं अभी फाइनल इक्वेशन की तरफ जाता हूँ। दिस वॉज इन केस ऑफ लेंस एंड इन केस ऑफ मिरर। तो इन केस ऑफ मिरर क्या आता है मेरा आंसर? देखो इक्वेशन देखो क्या आया, देखो काय डिफरन्स आहे? +1/v + 1/u = 1/f। आणि लेन्सच्या केसमध्ये काय आलं होतं? 1/v - 1/u = 1/f। सो दिस वॉज लेन्स मेकर्स फॉर्म्युला। थीन लेन्स फॉर्म्युला म्हणतो आपण त्याला, थीन लेन्स, सॉरी नॉट लेन्स मेकर, थीन लेन्स फॉर्म्युला। लेन्स मेकर फॉर्म्युला वेगळा आहे, जो की आपण 1/f च्या टर्म्स मध्ये लिहिला होता, μ - 1 इन ब्रैकेट 1/r1 - 1/r2। ठीक है, और ये आया आपका मिरर का। मिरर कौन सा भी होने दो, कॉनकेव या कॉन्वेक्स, सिर्फ यहाँ पे ये जो माइनस वैल्यू है -1/u वो प्लस लेने का। बच्चा पार्टी कितने लोगों को समझ में आया? बताओ चलो जल्दी। यहाँ तक चीजें क्लियर एवरीवन? हैव यू फाइंड इट इंटरेस्टिंग? हैव यू फाइंड इट इंटरेस्टिंग? बताओ मेरे को, आर यू फाइंडिंग इट इंटरेस्टिंग? या सो दिस इज मिरर। कारण लेन्स समजलेलं आहे म्हणून मिरर पण समजायला काहीच हरकत नाही आहे आपल्याला। ठीक आहे, सो मग मी जो पार्ट तुम्हाला इथे कव्हर केला आहे आता विथ द हेल्प ऑफ प्रेझेंटेशन, तो मिररचं इक्वेशन झालंय। मग आपल्याला कॉन्केव्ह मिरर काय, कॉन्व्हेक्स मिरर काय हे बघितलंय। मॅग्निफिकेशन काय असतं लेन्समध्ये, तर हे असतं हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट। हा पण फॉर्म्युला आपण लेन्समध्ये जो शिकलोय तोच फॉर्म्युला इथे ॲप्लिकेबल असतो। ठीक आहे, फक्त आता इथं तुम्हाला लेन्स आठवत असेल तर लेन्समध्ये आपण एमची व्हॅल्यू अशी पण लिहिली होती। ॲक्च्युली मला टेम्पटेशन होतं इथे लिहिण्याचं, तर मॅग्निफिकेशन ऑफ लेन्सच्या केसमध्ये आपण v/u असं लिहिलं होतं, तर इथं -v/u असं लिहावं लागतं। फक्त तेवढा एक फरक आहे, तो मी पुढे तुम्हाला ऑफलाईन सेशनमध्ये पण सांगेल। सो वी आर डन विथ दिस। मग आपण आता इथे थांबूयात। कॉन्व्हेक्स मिरर, कॉन्केव्ह मिररसाठी पण त्यांनी दिलंय। हे बघा लिनियर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं, फक्त -v/u। सो आपण उद्या येताना सर्वांनी काय करायचं, आता कंपॅरिझनवाले जे फॉर्म्युले मी सांगितलेत, कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स, हे तुम्ही करावेत अशी माझी अपेक्षा आहे। ठीक आहे, चालेल सर्वांनी? कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स याच्याबद्दल तुम्ही करावं अशी माझी अपेक्षा आहे। लेन्सच्या कंपॅरिझनमध्ये मिरर लिहायचा, एक कॉन्केव्ह मिरर घेतला तर एक कॉन्केव्ह लेन्स घ्यायची, कॉन्व्हेक्स मिरर घेतला तर कॉन्व्हेक्स लेन्स घ्यायची, असं कंपॅरिझनमध्ये तुम्ही लिहावं असं मला वाटतंय। सो गेट इट डन बिफोर कमिंग टू टुमॉरो सेशन। आणि आपण पटकन आता क्वेश्चन बघूयात। इक्वेशन फॉर लिनियर मॅग्निफिकेशन, एमची व्हॅल्यू काय असते तर -v/u, हे मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर नेक्स्ट क्या बताया मैंने आपको कि मिररचं इक्वेशन काय असतं, हे घेतलं आपण -v/u। ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्रेशन फॉर मिरर इक्वेशन। मिरर इक्वेशन सांगा काय लिहितात, कुठलं बरोबर आहे सांगा बरं, 4 पैकी कुठलं बरोबर आहे? स्क्रीन दिसते सर्वांना? +1/v + 1/u = 1/f, कुठलं बरोबर आहे सांगा? हॅलो, एम आय ऑडिबल? First. या +1/v + 1/u = 1/f। हे कशाचं आहे? हे लेन्ससाठी, हे कशाचं? मिररसाठी। ठीक आहे, आणि हे कशाचंच नाही, हे कशाचंच 1/v 1/u इथं मायनस घेतलं साईन, हे पण नाही कशाचं। ओके, सो फक्त पहिलं एक्सप्रेशन। सो आई वुड लाइक टू डिस्कस दिस चेंजेस आणि यस ओके। सो थैंक यू बच्चा पार्टी लोग। तो ये जो मिरर का पार्ट था वो अपन ने कवर किया, ये नोट्स आपको शेयर किए जाएंगे। ठीक है, थांबूयात मग, थांबूयात आजच्यासाठी। आणि उद्या उद्यासाठी मग शेड्यूल काय करतो, 8 वाजता 8 ते 11 असं रन करूयात, जेणेकरून हे ॲटलिस्ट शनिवारपर्यंत करूयात। मी असं ऐकलं येलो अलर्ट जारी केलेलं आहे आपल्या जिल्ह्यासाठी, तर मग यू विल फाइंड की जवळपास किती दिवस, 6 ते 7 दिवस तुम्ही पाहताल की असं वातावरण असू शकतं। ठीक आहे, पावसाचं। तर मग पण आपल्याला थांबायचं नाही आहे, आपले
हौसले बुलंद है आपण ह्या निसर्गावर मात करून आपलं जे अभ्यास करायचं आपलं जे ध्येय आहे शिक्षण घेण्याचं तर ते कार्य आपलं सतत चालू ठेवूयात आपण. तर मग वाटल्यास 8 ते 11 शेड्यूल करतो जेणेकरून ह्या आठवड्यापुरतं शनिवारपर्यंत, जेणेकरून तुम्ही मग सकाळी जे एकदम पावसाची रेलचेल असते, गाड्या नसतात, अंधार असतो, सो ते ॲटलिस्ट तेवढं तरी ओव्हरकम होईल आणि तुम्ही 8 ते 11 इझिली ऑफिसला येऊ शकाल, क्लासेसला येऊ शकाल. ओके फाईन एव्हरीवन. आणि इव्हिनिंगच्या बॅचलाही वाटलंच थोडं ट्रंकेट करतो. ट्रंकेट इन द सेन्स जे 9ला सुटत आहेत तर 8:30 8पर्यंत म्हणजे 8 ते 8:30 पर्यंत सोडण्याचा प्रयत्न करतो. बघतो शेड्यूल कसं बसतंय. ओके प्रज्ञा, इव्हिनिंग बॅच स्टुडंट सही आहे, सही हो सर. या. ओके सो पावसामुळेच दुसरं काही रिझन नाही आहे. ठीक आहे. आणि हो. जमलं तर गाडी घोडी घेऊन येताना सोबत छत्री पण घेऊन येत जा, रेनकोट घेऊन येत जा, हेल्मेट विअर करा, कारण पावसा पाण्याच्या दिवसामध्ये जर पडलं आपण तर तुम्हाला काही झालं तर चालेल, गाडीला काही होता कामा नये, आहे की नाही, ते तर माहितीच आहे तुम्हाला, आपला डायलॉग माहितीच आहे. तर मग हेल्मेट घाला. आणि आणखी एक आहे की जमलं तर कुणाचे पालक घरी असतील तर संध्याकाळी पालकांना किंवा सकाळी पालकांना ड्रॉप करायला सांगत जा. ओके सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. चलो बाय बाय, सी यू बच्चा पार्टी. थँक्यू. इट वॉज नाईस सेशन विथ यू ऑल. ऑनलाईन सेशन सर्वांनी माझं फर्स्ट टाइम अटेंड केलंय का? हो सर. Yes. ओके सो मग काय वाटलं तुम्ही ऑनलाईन